सेल टॉवर कंपन्या आणि बड्या विकासकांकडील कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यात प्रशासन अपयशी ठरत असताना सर्वसामान्य ठाणेकरांवर 12% करवाढ लादणं अन्यायकारक असल्याची टीका आमदार संजय केळकर यांनी केली। जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात त्यांनी आधी थकबाकी वसूल करून अकार्यक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। महापालिकेच्या थकबाकीचा आकडा मोठा असून त्याची प्रभावी वसुली होणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। यावेळेस हाजुरी येथील SRA प्रकल्पातील रहिवाशांच्या तक्रारींवर देखील चर्चा झाली। तसंच वाहतूक शाखेला मदत करणाऱ्या सुमारे 150 वॉर्डन कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांपासून वेतन मिळालं नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला। संबंधित ठेकेदाराचं कंत्राट रद्द करून तातडीने वेतन देण्याची मागणी देखील आमदार संजय केळकर यांनी केली। की आधीची वसुली करा। आता त्या ठिकाणी आम्ही ज्या वेळेला ऑडिट डिपार्टमेंटला फोन केला, एक इंटरनल ऑडिट होतं आणि दुसरं महापालिकेचं स्टॅच्युटरी ऑडिट होतं। या स्टॅच्युटरी ऑडिटच्या माध्यमातून मला असं निदर्शनास आलं आहे की 2018 पर्यंतच झालेलं आहे, त्याच्यानंतर स्टॅच्युटरी ऑडिट झालेलं नाही आणि 2018 पर्यंतचीच ही संख्या जी आहे ती 176 कोटी जी आहे ती मालमत्ता कर अजून तुम्ही 2018ला वसूल केला नव्हता। 19, 20, 25 पर्यंत जर काढायला गेलं तर ही रक्कम निश्चितपणे वाढलेली राहील आणि अन्य देखील बिल्डरांकडनं देखील वसुली केली गेलेली नाही। आणि अशी एकूण काही तर तुमच्या या टॉवर जे आहे हे टॉवर उभारलेले आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्यांकडनं महापालिकेने वसुली केलेली नाही आणि त्याच्यामुळे हा जो काही एक भाग आहे की बिल्डरकडून वसुली करायची नाही आणि सामान्य आमचा जो झोपडपट्टीधारक आहे, सामान्य रहिवासी आहे, त्याच्याकरता तुम्ही मालमत्ता करत वाढ करत राहायची, निरनिराळ्या करामध्ये वाढ करत राहायची आणि त्याच्यामुळे ही देखील वसुली करा आणि जे त्याच्यामध्ये अकार्यक्षम असतील त्यांच्यावर देखील कारवाई करा। हे वॉर्डन बघायला मिळतात, ट्रॅफिक वॉर्डन हे जवळजवळ 150 ट्रॅफिक वॉर्डन या वाहतुकीला शिस्त आणण्याकरता त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसला सहाय्य करत असतात। या 150 वॉर्डनचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते आणि त्यांना आज 4था महिना आहे, 1 रुपया देखील पगार मिळालेला नाही। शेवटी हे कष्टकरी आहेत, तासनतास त्या ठिकाणी उभं राहून ट्रॅफिकचं नियोजन करणारे आहेत, परंतु जो कोणी कॉन्ट्रॅक्टर यांचा आहे या कॉन्ट्रॅक्टरने याची दखल घेतलेली नाही आणि महापालिकेने तर अजिबातच घेतलेली नाही। जो पगार दिला जातो तो देखील अतिशय अल्प दिला जातो। 30 दिवस पूर्ण काम केल्याशिवाय पगार दिला जात नाही आणि 3-3 महिने आजपर्यंत त्यांनी पगार दिला गेलेला नाही, ज्यामुळे लोक जे आहेत ते अतिशय चिंतेमध्ये आहेत आणि त्यांचं म्हणणं पण खरं आहे की त्या ठिकाणी गेलं, कोणाकडे तक्रार केली तर म्हणजे आम्हाला काढून टाकतील आणि तक्रार नाही केली तर असं हे भोगायला लागतं। त्याच्यामुळे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना मी स्पष्ट सांगितलं की यांचा पगार जो आहे तो 2 दिवसामध्ये झाला पाहिजे।